म्हटलं आधी तिथं जाऊन म्हणजे तुम्ही जसं म्हणतात ना व्हिडिओमध्ये, आधी तिथं जायचं, मार्केट पाहायचं आणि हा, मग माल घेऊन यायचा. मग ते बरोबर ठरवलंय. बरोबर आहे. हा, तेच मी म्हणलं आणि तुमचा फोन येईल मला वाटलं नव्हतं, अपेक्षा नव्हती की तुमच्या सगळं डायरेक्ट बोलणं होईल. हे काय होतं भारी वाटलं. सकाळी सकाळी मी नाही फोन घेऊ शकत, मग नंतर निवांत झालं की फोन करतो. हो, आणि हो. काय होतं की जेवढं मला बोलता येईल ते नक्कीच बोलतो, पण बऱ्यापैकी बोलायला लागू नये या हिशोबाने मी नेहमी संवाद साधत असतो सद्यस्थितीमध्ये. हो, बरोबर. जेणेकरून शेतकऱ्यांच्या जे काही अपेक्षा आहेत त्या हां, अपेक्षा हां. चा अंदाज घेऊन त्याची दररोजची सद्यस्थिती बनवली जाते. हो, हो. आणि बऱ्यापैकी जे काही फोन होतात त्या फोनवर मला पण बाहेरचे अंदाज येतात की शेतकऱ्याची आता अपेक्षा काय आहे, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत. त्या हिशोबाने आपण सर्वांशी नाही बोललो, 10-5 लोकांशी बोललो तरी आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येऊन जातो. हां, बरोबर. मार्केटमध्ये काय चालू आहे समजा त्या हिशोबाने. हा हा आता हा आपण समजा आम्ही शेतकरी पण आहे आणि मी मेकॅनिक पण आहे. तर हा आम्ही व्हिडिओ जास्त पाहतात नाही का, जसं दुसऱ्या मार्केटचं समजा तुमच्या शेजारी पण मार्केट आहे, नाव न घेता सांगतो. हो प्रत्येकाचं व्हिडिओचं एकदा आपला माल कसा आहे, तो माल तिथं त्या व्हिडिओमध्ये दिसतोय का? मग त्याचा काय रेट जातोय? त्याच्यावर लगेच अंदाज येतो की यार केडी चौधरीकडे जे आहे मालाचा भाव चांगला निघतोय म्हणून असं. हो 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 हो. म्हणजे ₹5-10, ₹15 कधी-कधी ₹20-25 सुद्धा फरक आहे. 100% आता मी कालच्या पण पुण्यातनं ज्या शेतकऱ्यांच्या व्हिडिओ बनवल्यात त्यांनी सांगितलं की आम्ही नाव नाही घेत, पण पुण्यातच जरी टाकलं तरी आम्हाला ₹15 फरक, ₹20 फरक आम्हाला शेजारी शेजारी सुद्धा पडलेले पाहायला भेटले. हो, हो. आता आमच्या गावातले पण आहे ना 2 व्यापारी, म्हणजे हम्म. 2 शेतकरी. हा. त्यांनी संगमनेरला माल टाकला हम्म. स्टार्टिंगला. आधी ते आपल्याकडेच येत होते मागच्या वर्षी. पण ते काय होतं, ते माल काढायला दिवसा लेट होतात नाही का. हो हो तोडूस्तवर हे हो ते हो हो संध्याकाळी लेट होतात. हो आपल्या गावापासून परत ते 150 किलोमीटर आहे नाशिक समजा सरासरी. हो 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 हो. जायला लेट होईल. मग त्यांनी ते संगमनेरला टाकला सुरुवातीला 1-2 गाड्या. हा नंतर ते म्हणले, "अहो" मग ते तिसरी गाडी त्यांनी आपल्याकडे खाली गेली हा नाशिकला. हा हा ते हा याच्या पिरियडमध्ये ते दिवशी नाही का नाशिक मार्केट बंद ठेवलं होतं. आवक जास्त झाली होती. हा हा सोमवार म्हणजे रविवारची संध्याकाळी आवक हां. वाढली. हो, सोमवारी हो. मला 30,000 कॅरेटची आवक होती. जागा 30 काय 50,000 विकल आपण, पण जागाच संपली आमची एवढं मोठं भव्य मार्केट असून. हं. मग हा. त्यांनी ती तिसरी गाडी तिथे नेली एवढ्या आवकमध्ये, तरी त्यांना काहीतरी ₹14-15 गोटीमध्येच फरक झाला होता. अरे बापरे! म्हणजे ₹15 म्हणजे ₹300 कॅरेट. हां. हां, 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 हां. म्हणजे ₹300 ते कॅरेट. किती कॅरेट नेली होती त्यांनी साधारण तिथं? मला वाटतं 120 का 115 कॅरेट होते त्यांचे. मग 115 कॅरेटचं मग ₹30 सोडून द्या. पूर्ण 20. पिकअप लोड केली होती. हां. 115, 120 असेलच त्याच्यात नाही का? मग 120च कॅरेट पकडलं आणि ₹20च पकडलं. 30 पण सोडा. ₹20 जरी पकडलं तरी ₹400 कॅरेट. हां. 400 ₹15 ₹400 ₹300 कॅरेट जरी पडलं, पार्थिक 36 ₹300 कॅरेटनी 35-36 हजाराचा फायदा झाला त्यांचा. हो, बरोबर आहे. हां. आणि ते काय त्यांचा दुसऱ्या वर्षीचा भाग होता. हं. म्हणजे थोडासा अनुभवाचा विषय किंवा मग काही लोकं समजा सगळे पॉझिटिव्ह बोलत नाही. काही हां. जण निगेटिव्ह पण बोलतात. मग काय शेतकरी मग इकडं पळ, तिकडं पळ असं करतात नाही का अशा वेळेस. बऱ्यापैकी माझ्याकडं 90-95% लोकं अशी आहेत, की एकदा आली की दुसरीकडे जात नाही. पण 2-5% हां, लोकं असतातच, की ते प्रत्येक ठिकाणी समाधानी नसतात. ते फिरत राहतात. करत राहतात बरोबर. हां. आणि त्यांचं बऱ्यापैकी आता मला एक समाधान वाटतंय, की आज नाशिकमध्ये आम्ही नवीन आहे. म्हणजे तसं 3रं-4थंच वर्ष आहे आमचं. पण 4थं वर्ष आहे बरोबर. पण पहिल्याच वर्षापासून आपण चांगल्या आवकीकडे राहिलो. चांगल्या शेतकऱ्यांच्या सेवा आमच्याकडनं घडल्या. व्यापारी वर्ग वाढला. आणि आज तुम्ही जे म्हणताय ना, त्यामुळं जे व्यापारी वर्ग आपल्याकडे वाढल्यामुळे त्याच्या 15-15, ₹20-20 किलोच्या रेटमध्ये इतरांना आपल्यात फरक पडतोय. कारण आम्ही 12ही महिने त्यांना माल देऊ शकतो. कारण 6 महिने महाराष्ट्रात, 6 महिने बाहेर. हां, बरोबर. राजस्थान, गुजरात. त्यामुळं आता मी आपले व्हिडिओ आहे ना म्हणजे आता तुम्ही बोलताय मध्येच बोललो मी. हं. तर आपला व्हिडिओ मी 3 वर्षापासून पाहतो. मला माझा भाग लावून 2च वर्ष झाले. बर, बर, पण मला माहित होतं आपलं प्लॅनिंग काय करायचं त्या हिशोबाने. बर, 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 आणि मागच्या वर्षी पण जेव्हा माझा माल पण नव्हता. बर. तर पाहण्यावरून समजा आता मी मेकॅनिक आहे. भरपूर म्हणजे कार वर्कशॉप असल्यामुळे लोकांमध्ये राहण्यामुळे आपल्याला कळतं नेमकं कुठं एकदम ओरिजिनल असलं आणि कुठं थोडक्यात मागं पुढं होतंय असं नाही का? हां, 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 हां. ते पाहण्यातून लगेच लक्षात येतं. नाही बरोबर तर आहे. मी आता तुमच्याकडे मेकॅनिक असल्यामुळं बऱ्यापैकी सगळी म्हणजे सहवासातली लोकमंडळी वेगळ्या हां. स्टेजमधली येतात. नाही चांगलं आहे. कसं आहे, की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला एकच आहे, की तुम्ही जरी व्यवसाय करत असेल, तरी मूळ शेती व्यवसाय तरी हक्काचे ₹2 आपण घेऊ शकतो, मागू शकतो काय हो, केलेल्या कामाचं. पण हो, हो. शेतकऱ्यांच्या पिकाला जोपर्यंत बाजारपेठेमध्ये पोहोचत नाही, तोपर्यंत त्याची किंमत होत नाही, तोपर्यंत काही गॅरंटी नाही.
100% बरोबर. काही गॅरंटी नाही. पेरलेलं पैसे पेरलेलं उगवल का नाही याची गॅरंटी नाही, आणि उगवलेलं बाजारात आणल्याच्या नंतर त्याचे पैसे होतील का नाही याच्यापर्यंत तो शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे. हा एकदम बरोबर. आणि हा सध्या म्हणजे मनस्थिती पण लोकांची बदलत होती नाही का तशी, हा हा का हा. भाव वाढतील नाही वाढतील, पण तुमचा व्हिडिओ पाठ लागत म्हणजे लोक तुटून पडतात का भाऊ व्हिडिओ मध्ये सर काय म्हणते वाढेल समजा, प्रत्येकाचं हा. मेन डोक्यात फिट राहतं का अंदाजन भाव किती दिवसांनी वाढेल. तर मी पण हेच विचारणार आहे शेवटी नाही, का आता मी मला आजची सद्यस्थितीची व्हिडिओ मध्ये मी तेच सांगितलेलं आहे की 9-10 तारखेला मंदीमध्ये सांगितलं होतं की हा हा साधारणतः 20-21 तारखेच्या पुढे तुम्हाला बाजारामध्ये करंट दिसेल. तो 16 तारखेच्या पासून दररोज 2-2, 4-4 रुपयांनी वाढत चाललेला आहे ऍव्हरेजली. हो हो, आजचा पण रेट स्ट्रॉंग राहिला समजा नाशिक मार्केट पण. हा, नाशिकही राहिलं, पुणे राहिलं, इंदापूर राहिलं, हो हो सगळीकडली मार्केट माझ्या तिन्ही मार्केटचा तिन्ही टोकाचा अभ्यास केला तर ऍव्हरेजली घट कुठंच नाही, वाढ झालेली आहे. हो बरोबर आहे. हा. आणि आज खऱ्या अर्थानं मला एक अभिमान वाटतो की तुम्ही बाग लावायच्या अगोदर 1 वर्ष व्हिडिओ पाहिली, हो आणि बाग लावल्याच्या नंतर 2 वर्ष म्हणजे आज तुमचं पहिलं फळ बाजारात येते आता. हो बरोबर. हा. तर शेतकऱ्यांनी हाच अनुभव घेतला पाहिजे की कोणतं पीक लावलं पाहिजे आणि त्याचा काय अभ्यास केला पाहिजे. हो हो तर मी तर म्हणेन डाळिंब लावाच, पण काही त्याच्यामध्ये अनेक संकट आहेत. त्या संकटावर मात करून किती जण टिकतायत ही मोठी परीक्षा आहे. हो, आजच्या हिशोबाने बरोबर आहे. त्या आमच्या गावात पण समजा तेलाचा भाग आहे समजा, तेल हो आलेलंच आहे. हो 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 भरपूर जणांना नुकसान झालेलंच आहे. हो पण समजा त्याचं नुकसान झालं ते ठीक आहे, पण त्याच्यात भाव न भेटणं म्हणजे ते अजून प्रॉब्लेमचा विषय होता समजा. हो 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 हो. तुमचं म्हणजे आता तुम्ही फोनवर आहे म्हणून तुमची तारीफ करणं असं नाहीये, पण हम्म, मार्केटमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती मला तर पाहण्यात नाही भेटला अजून कोणी, का हम्म. मार्केट पण चांगलं कव्हर करून ठेवलंय थोडक्यात नाही का, रेट गिट सगळ्या गोष्टी. हा, शेतकऱ्याला पण परवडत, शेतकऱ्याला तिथे यायला. बरोबर आहे. नाही तर मग बाहेरच्या मार्केटमध्ये लुटालूट नाही म्हणता येणार, पण त्याला जे पाहिजे ते पैसे भेटत नाही साहेब. नाही, काय होतंय, उद्दिष्ट मोठं ठेवलं पाहिजे. कोंबडी हो खाण्यापेक्षा अंड खाल्लं पाहिजे, आणि शेतकरी जगावला पाहिजे. तसं जशी कोंबडी जगावतो तसं शेतकरी जगावला पाहिजे. हो. आमचा सकाळी पण विषय झाला. हा आमचे इथं नेवासेच खाली गाव आहे, हा दिघी म्हणून, तिथले शेतकरी आहे. हा तर त्यांना मी म्हंटल, ते म्हणे आपण जागेवरच मागितलं म्हणे 62 रुपयाने असं तसं. मी म्हणलं अरे तुम्ही तुमच्याकडे 4 व्हीलर स्वतःची स्कॉर्पिओ, तुम्हाला डिझेलच लागणार नाशिकला जायला, हा तुम्ही हा. एक चक्कर तिथं मारून यायला काही अडचणच नाही ना, तुम्हाला वाटलं तर मी स्वतः येतो माझं काम सोडून, मित्र बर. आहे म्हणून. हा 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 हा. एकदा पहा मार्केट, मग तुम्ही ठरवा जागेवर द्यायचं की नाही जायचं. नाही खरं आहे तर ना, मग म्हणजे नंतर तिकडं मार्केट चांगलं आहे, तुम्ही इथं 62 द्यायचं आणि परत म्हणायचं का नाही राव मला डाळिंबामध्ये परवडलंच नाही, तर मग ते उपयोग नाही ना. हेच महत्वाचा पॉइंट आहे की आपण माल पिकवताना चांगला पिकवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यात कमी अधिक नैसर्गिक आपत्ती सामने जाऊन म्हणजे समोर आपलं नुकसान होतं, कधी फायदा होतो. पण हो मार्केटिंग मध्ये तर जास्त तोटा होतो शेतकऱ्याचा. हो तर बरोबर. चुकला तो. आणि ते काय होतं, 2-4 शेतकरी असे भेटतात एकमेकाला, का ते म्हणतात नाही राव आपण इथं जागेवर देऊ, एवढी कुठानं कोण करणार. आता सगळ्यात महत्वाचं काय झालं, जे गाडीवाले जे झाले ना, हम्म. तर गाडीवाले पण चांगले हुशार झाले. हा पुढं का हा. त्यांना पुढं 2 पैसे भेटतील त्या हिशोबाने शेतकऱ्याला थोडं डायव्हर्ट करतात ते. हो 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 हो. असं. हा. आमच्या गावात आहे एक गाडीवाले म्हणून, आमचे मित्र जे बिचारे, ते कायम तुमचं नाव घेतात आणि ते कायम नाशिकला त्यांचे सीझन मध्ये 30-40 चक्र होतातच नाही का त्यांच्या. नाही नाही, नक्की नक्की चांगली पण माणसं या गाडी हो धंद्यात आहेत. आणि माझ्या आमच्यासारखी, जरी आम्हाला तुम्ही चांगलं म्हणत असाल तर आमच्यासारखी पण आडती आहेत बाजारामध्ये. कमी अधिक तुम्हाला आम्ही जरा उजव वाटत असेल, पण असं नाही की सगळेच खराब आहेत. सगळे खराब नाही नाही असेल. नाही, भरपूर आहे मी म्हणतोय, पण हा, माझ्या पाहण्यामध्ये दुसरं कोणी आलंय नाही. ठीक आहे ना. मी ते नेहमीच सांगतो की तुमच्या नजरेत पहा, योग्य वाटलं तिथं जा, नाही तर मग आमच्याकडे या. हो हो बरोबर. हा, कारण शेवट शेतकऱ्याला चॉईस असली पाहिजे. हो 100%. आणि 1-2 ठिकाणी पाहिल्याशिवाय आपली किंमत पण नाही येत असं म्हणायला काही अडचण नाही. नक्की 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 नक्की. चालेल चालेल. काही अडचण नाही, तुम्ही या. तुम्हाला पहिलाच सीझन आहे, तुमचं पहिलंच पीक निघतंय, बाजारात ती हो हो जाते, आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशाच मनापासून शुभेच्छा देतो. आणि या वर्षी चांगलं तुम्हाला उत्पादन मिळत असताना चांगले भावही मिळो. हो हो. चालेल चालेल, धन्यवाद सर. आणि खूप भारी वाटलं, वाटलं नव्हतं तुमच्या संग एवढं बोलणं होईल. अरे, काय अडचण चालेल, नाही. धन्यवाद सर, धन्यवाद सर. हो, धन्यवाद धन्यवाद. वेळ असले मी बोलतोच. हो सर, हो सर. चल चल, ओके, धन्यवाद ओके धन्यवाद. सर. हो हो.